ज्याच्याकडे स्त्री पुरुष भेद आहे, जात भेद आहे, गरीब श्रीमंत भेद आहे, त्याला मोठं म्हणता येत नाही. ज्याच्याकडे अद्वैत आहे, ज्याच्याकडे द्वैत नाही, अद्वैत आहे, जा याती कोण माझे गेले हर कोणी. ज्याच्याकडे याती कोणाचा भेद नाही, गरीब श्रीमंत भेद नाही, जात भेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही, ते लक्षण संतांचं आहे. ते लक्षण संतांचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, शेख मोहम्मद महाराज ही सामान्य गोष्ट नाही. शेख मोहम्मद महाराज सामान्य गोष्ट नाही. कारण देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी नाथ बाबांचे सद्गुरू आहेत. जनार्दन स्वामी हे नाथ बाबांचे सद्गुरू आहेत. आणि जनार्दन स्वामी आणि शेख मोहम्मदांचे गुरु चांग बोधले आणि शेख मोहम्मद ज्यांचे गुरु चांग बोधले आणि जनार्दन स्वामी, या दोघांचं आणि गुरुबंधूचं नातं आहे. आणि तिथून शेख मोहम्मदांची ही शिष्य संप्रदायाची वंशावळ आहे. यातीची नाही, शिष्य संप्रदायाची वंशावळ आहे. नाथ बाबाच्या शिष्य संप्रदायावर लागून शेख मोहम्मद महाराज सामान्य गोष्ट नाही. जगद्गुरूचा त्यांचा एक भाव आहे. जगद्गुरूचा शेख मोहम्मद महाराजांचा एक भाव आहे. आणि या श्रीगोंदा पवित्र नगरीमध्ये, या श्रीगोंद्याला पहिलं चांभारगोंद म्हणत होते. पहिलं नाव चांभारगोंद आहे. कारण गोदडे महाराज चर्मकार समाजामधून आहेत. त्यांचे शिष्य आणि त्याच्यावरून नाव चांभारगोंद नाव होत. तात्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि आपण फक्त या ठिकाणी मागतोय काय, तर आपण मागतोय त्यांचं मंदिर विस्तार करायचा आहे, जीर्णोद्धार करायचा आहे. फक्त तुम्ही बाजूला व्हा. म्हणजे तुम्हाला आम्ही बाजूला लुटीत नाही. तुमचा हक्क आम्हाला ठेवतो, फक्त आम्हाला जागा द्या. आम्ही हक्क मागतोय, तुमचा हक्क आम्ही लुटीत नाही, फक्त आम्हाला जागा द्या. आणि एक वर्षामध्ये माझ्या